वागळे स्ट्रीट येथील इंदिरानगर भागात सोमवारी रात्री विजेच्या झटक्यानं समर शेख याचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर परिसरातील रहिवासी आक्रमक झालेत। इंदिरानगर भागातील रुपादेवी पाडा परिसरातील एका चाळीत समर त्याच्या कुटुंबासमवेत एक मजली घरात राहत होता। सोमवारी रात्री 9:15 घराबाहेरील लोखंडी जिन्याजवळ वाळत टाकलेली गोधडी टाकण्यासाठी तो गेला। त्यावेळेला त्याला विजेचा झटका बसला। या घटनेनंतर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। अखेर संतापलेल्या रहिवाशांनी त्या भागातील नगरसेवक अमित सरैया यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान या प्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात झाली असून मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। त्यामुळे आणखीन एखादी गंभीर घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का बसला असून त्याचा मृत्यू झाला आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही पाहणी करण्यात आली। प्राथमिक तपासात असं निदर्शनास आलं की विद्युत मीटरमधून जाणारा वीज पुरवठा व्यवस्थित असून त्या बाह्य जोडणीच्या तारेत कोणतीही गळती आढळून आलेली नाही, मात्र एक वेगळी तार थेट जोडलेली आढळून आली होती। पाहणी दरम्यान कुणीतरी तारेची जोडणी तोडल्याचं दिसलं। या तारेमधून वीज पुरवठा होत असावा आणि त्याच प्रवाहामुळे लोखंडी जिन्यामध्ये वीज आली असावी, त्यामुळे विजेचा झटका बसून त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे। MSCBचा भोंगाल कारभार हा समोर आलेला आहे। कारण या आमच्या संपूर्ण स्लम एरियामध्ये ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला वायरीचं असं बंच मिळतील। अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत। MSCBला सांगितलेलं आहे का जागोजागी मीटर प्रत्येकाच्या दरवाज्यावर बसवा, व्यवस्थितपणे वायरिंगचं हे करा, पण त्याने कधीही ते ऐकलं नाही। आणि आज आपल्याला बघितलं एक 6 वर्षाचा चिमुकला, तो 6 वर्षाचा चिमुकला सहील शेख हा याचा आज मृत्यू झालेला आहे। त्या MSCBच्याच याची 100% चुकी आहे का ती वायर तिकडनं जात होती आणि त्या ग्रिलला ती वायर टच झाली आणि त्याचा शॉक त्या मुलाला बसला, तो जागीच मृत्युमुखी पडला। याची संपूर्ण जबाबदारी ही MSCBच्या अधिकाऱ्यांची आहे। मग तो कार्यकारी अभियंता असेल, तो डेप्युटी असेल, तो ज्युनियर इंजिनियर असेल, यांना वायरमॅन तिकडचा लाईनमॅन असेल, जे जे त्याला संबंधित आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ही आमची पहिली मागणी आहे। कारण 6 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे आणि ही संपूर्णपणे MSCBची चूक आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाच्या पोस्टमॉर्टमसाठी त्याला कलव्या हॉस्पिटलला तिथे आहे आणि ज्या वेळेला तो हॉस्पिटलला गेला तेव्हा त्या डॉक्टरने घोषित केलेला आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे। हा उद्रेक आहे नागरिकांचा। कारण MSCB कामच करत नाही, फक्त अदानी आणि MSCB हे आता सगळं समीकरण चाललेलं आहे। अगदी ज्यांना काही हे पाहिजेत नसतील त्यांच्याही घरी जबरदस्ती मीटर लावण्याचं काम हे MSCBच्या माध्यमातून चाललंय आणि दादागिरी थोडक्यात खरं तर हुकुमशाहीप्रमाणे त्यांची दादागिरी चाललेली आहे MSCBची। एखाद्या माणसाच्या घरामध्ये जरी हे नसेल तर त्यात एखादा बिल थकला तर ताबडतोब तिथं डिस्कनेक्ट केले जाते। मग ही सुविधा का दिली जात नाही? शेवट सुविधा देण्याचे पैसे ते लोक घेतात आपल्याकडनं। मग नागरिकांना योग्य ती सुविधा मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही आम्ही आता याची कल्पना दिलेली आहे, यांनाही आम्ही सांगितलेलं आहे। तर नक्कीच MSCBच्या जे संबंधित अधिकारी असतील, जे काही त्या याच्यावर असतील त्यांच्यावर तो गुन्हा दाखल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे।